डिस्ट्रीब्युशन चालू होतं इथे केस नंबर वगैरे आणि ह्याच्यामध्ये ही डेव्हिल सर्किट आहे. ह्याच्यामध्ये असे 5 ते 6 लेवल्स असतात ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि ही न्यू विक्टोरियस आहे. हिचा फेस लुक असा आहे काहीतरी आणि ही 5 सीटर कार आहे. हे काही असं दिसते आणि ह्याच्यामध्ये 5 कार्स तुम्ही ठेवू शकतात. तर मी हे सेल करण्यासाठी बनवलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. आज आहे 27 नोव्हेंबर आणि मी आता आलेलो आहे जोगेश्वरीला. तर आम्ही आता चाललो आहे जोगेश्वरीमध्ये असणाऱ्या मारुती सुझुकी एरिनाचं शोरूम आहे तिथे मी चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे स्वयं. तर तुम्हाला कळेलच मी का चाललो आहे तिथे. पुढे आता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच मी का चाललो आहे तिथे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि नवीन असतील तर सबस्क्राईब करा. तर जोगेश्वरी स्टेशनवरून आता आम्ही ऑटो केलेली आहे आणि तिथे पोहोचतोच आहे. सुझुकीच्या एरिना शोरूममध्ये आम्ही पोहोचतोच आहे. तर ही ब्ल्यू कलरची बिल्डिंग आहे ती अपटाऊन बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये मारुती सुझुकीचं शोरूम आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये मी आता चाललो आहे. या बिल्डिंगमध्ये ट्रायम्फचं शोरूम आहे, त्याच्यानंतर पुढे कावासाकीचं शोरूम आहे आणि हे पुढे आहे ते मारुती सुझुकीचं शोरूम आहे. तर इथे ट्रायम्फचं शोरूम आहे आणि ते भरपूर गाड्या लागल्यात रे. ते सगळ्या 400cc वाले आहेत. त्याच्या पुढे कावासाकीचं शोरूम आहे, कावासाकीचं G900. हा अरे पुढे जायचं. आणि अजून 2 आहेत. लास्ट टाइम मस्त होतं. टाकतो ते टाक पहिला. तर काही डीप डिस्ट्रीब्युशन चालू होतं इथे केस नंबर वगैरे आणि ह्याच्यामध्ये ही डेव्हिल सर्किट आहे. ह्याच्यामध्ये असे 5 ते 6 लेवल्स असतात ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि ही आहे 27 नोव्हेंबरला. इथे नवीन वॅगनर आहेत 2 बुक झाली आहे वाटते, नंबर प्लेट आलाय आणि ही न्यू विक्टोरियस आहे. हिचा फेस लुक असा आहे काहीतरी आणि ही 5 सीटर कार आहे. विक्टोरियस ही न्यू मॉडेल आलेली आहे. तर आता आपण वेगळी इथून दाखव. तर गाईस हे मी माझे किट कलेक्ट केले आहेत आणि माझ्यासोबत माझे जे 2 फ्रेंडचे किट होते ते पण सुद्धा कलेक्ट केलेले आहेत. आणि इकडे बाजूला आहे ना या बिल्डिंगमध्ये बाजूला मारुती सुझुकीच्या शोरूमच्या बाजूला कावासाकीचं शोरूम आहे आणि इथे डर्ट्स बाईक आहेत. ही आहे डर्ट बाईक आहे. त्याच्यानंतर इथे G900 आहे
असे भरपूर जे स्पोर्ट्स बाईक्स आहे, शोरूम असल्यामुळे त्यांनी बाहेरच लावलेले आहेत. बाजूला आहे ते ट्रायम्फचं शोरूम आहे, तर ट्रायम्फच्या सुद्धा इथे बाईक्स लागलेले आहेत. ही 400cc वाली आहे. तर गाईस हे मी डेव्हिल सर्किटचं किट कलेक्ट करायला आलो. ती सुझुकीनी एक डेव्हिल सर्किट नावाची मॅरेथॉन अरेंज केलेली आहे. ती आहे 30 नोव्हेंबरला आणि त्याचं इथे किट कलेक्शन होतं. म्हणजे इन शॉर्ट त्याला बीप कलेक्शन असं त्यांनी नाव ठेवलं आहे. टी शर्ट दिला मला त्याच्यामध्ये आणि अजून काय काय आहे, चेस्ट नंबर दिला. तर ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. आणि 30 नोव्हेंबरला खारघरला आहे. गाईस तर हे टी शर्ट आपल्याला डेव्हिल सर्किट या किटमध्ये होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवतो या बॅगमध्ये काय काय आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ही मस्त असं कॉटनची बॅग दिलेली आहे आणि त्यावरती डेव्हिल सर्किट स्पॉन्सर बाय मारुती सुझुकी एरिना. जरा ते बॅग ओपन करूया आणि ह्याच्यामध्ये काय काय किट आहे ते आपण बघूया. तर या ह्याच्यामध्ये असं काही काय पेपर्स वगैरे आहेत आणि एक ही वॉलिनीचा स्प्रे आहे. आणि बॅगच्या पाठीमागच्या साईडला हे लोगो वगैरे दाखवले आहेत. तर ह्याच्यामध्ये जे जे स्पोर्ट्स होणार आहेत, एक आहे रनिंग आहे, तर रनिंग, त्याच्यानंतर हा स्विमिंगचं काय आहे, त्यानंतर हा जम्पिंग, रोप क्लाइम्बिंग, हे असे सगळे टास्क होणार आहेत ह्याच्यामध्ये. तर ही बॅग ठेवूया आता साईडला आणि ह्याच्यामध्ये आलेलं जे जे आहे कागदपत्र वगैरे ते आपण बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल फायनली हा चेस्ट नंबर दिलेला आहे, तो मला असा छातीवर लावून जायला लागेल. त्याच्यानंतर हे काय आहे बघूया आपण. तर हे 2 आर्म स्लीव्स आलेले आहेत. तर ह्याच्यावरती सुद्धा डेव्हिल सर्किट लिहिलेलं आहे आणि काही स्पोर्ट्स आहेत त्याचा लोगो टाकलेला आहे मध्ये. आणि खाली पण एक लोगो आहे. तर हे असे दोन्ही आपल्याला वेअर करायचे, ते मी आता नाही वेअर करणार. त्याच्यानंतर हे सुद्धा हे फोरहेडचा फोरहेड बँड आहे. हा स्कार्फ आहे, फोरहेड बँड नाही, सॉरी, हा स्कार्फ आहे. तर हा असा काही स्कार्फ आहे आणि पूर्ण स्कार्फ वरती डेव्हिल सर्किट आणि खाली एक लोगो दिलेला आहे. मस्त आहे. त्याच्यानंतर आता हे जे कागदपत्र दिले आहेत हे बघूया आपण. मी पण आता पहिल्यांदाच बघतोय. हे काही इन्स्ट्रक्शन्सचे आहे. त्याच्यानंतर हे प्रोटीनचं आहे. तुम्हाला ह्याच्यावरती हा कोड मी टाकला तर मला काही 12% ऑफ भेटतील. त्याच्यानंतर हे काहीतरी ब्लडचं आहे. ह्याच्यावरती पण काहीतरी वेलनेस पॅकेज आहे. त्याच्यानंतर हे जॉकी कडून आलेलं स्कॅनर कोड आहे. ह्याच्यावरती काहीतरी ऑफर्स असतील बहुतेक. हे सुद्धा इन्स्ट्रक्शन्स आहेत. मूव विथ जॉकी, क्या बोलती है पब्लिक. आणि हे मारुती सुझुकीचं काहीतरी असं पेपर आहे ज्याच्यामध्ये सगळ्या कार्स आहेत त्यांच्या. हे ॲडव्हर्टाइजमेंटचा पेपर आहे इन शॉर्ट, बाकी काय नाही आहे. तर हे सगळं मला किट दिलेलं आहे आणि आपली 30 तारखेला आपली मॅरेथॉन होणार आहे आणि त्याचं व्हेन्यू आहे खारघरला. तर मी सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे त्याच्यामध्ये आणि ते माझं एक किट आलेलं आहे. आणि ह्याच्या रजिस्ट्रेशनसाठी मी 2100 काहीतरी मी फीस भरलेली याच्या रजिस्ट्रेशनसाठी. आणि हे जे टी शर्ट आहे जॉकीकडून स्पॉन्सर बाय जॉकीचं टी शर्ट आहे. तर याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे, जाड आहे पूर्ण कपडा. आपलं नॉर्मल जर्सी असतात पातळ, तसं नाही आहे, मस्त क्वालिटी आहे. तर हे सर्व होतं डेव्हिल सर्किटमध्ये आलेल्या किटबद्दल. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे मला. हे सगळं पहिलं आता साईडला ठेवतो मी. आणि हे पण तुम्हाला सांगितलं नव्हतं, वॉलिनीचा स्प्रे दिलेला आहे. आता एवढं मला धावायला वगैरे लागणार आहे, तर कुठे इंजुरी वगैरे झाली तर स्प्रे मारायचा त्या टायमाला. तर हे सगळं आता ठेवूया आपण साईडला. आणि मी बनवलेलं आहे हे हॉट व्हील्ससाठी गॅरेज. तर ह्याच्यामध्ये लाईट्स वगैरे आहेत आणि या हॉट व्हील्सच्या कार्स नाही आहेत, तर या दुसऱ्या कंपनीजच्या आहेत हॉट व्हील्स. माझ्याकडे हॉट व्हील्सच्या सुद्धा कार्स आहेत. ह्याच्यामध्ये नंतर ठेवून मी फोटो काढणार आहे, ते माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती तुम्हाला दिसेल. आणि आता हेच तुम्हाला मी दाखवतो. हे मी सनबोर्डनी बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लाईट सुद्धा आहे. तर ती लाईट चालू करून आता तुम्हाला दाखवतो.
हे काही असं दिसते आणि ह्याच्यामध्ये 5 कार्स तुम्ही ठेवू शकतात. तर मी हे सेल करण्यासाठी बनवलेलं आहे. इंस्टाग्रामच्या आय डीवरती मला डायरेक्ट DM करा, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल याचा काय कॉस्ट आहे, कितीला आहे आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे किती आहे काय आहे, त्याने तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकतात. डेव्हिल सर्किटमध्ये मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट करतोय, तर मला काहीच एक्सपिरियन्स नाही ह्याच्याबद्दल. आणि डेव्हिल सर्किटमध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट केलं असेल तर मला कमेंट करून सांगा. हा छोटासा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि असंच भेटूया कुठल्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. तुम्हालाही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच एक वेगळ्या ब्लॉगमध्ये.